माझं. प्लीज राहुल असं नको करू. आपण किती वर्ष रिलेशन मध्ये होतो आणि आता कॉलेज संपताना तुम्हाला सांगतोय आपलं रिलेशन वर्क नाही होणार. मी तुझ्या कॅटेगरी मध्ये बसत नाही. प्लीज राहुल असं नको करू. तुला कळत नाहीये का मला रिलेशनच नकोय आपलं. अरे असं नको करू. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. हे बघ, हे बोलायला वगैरे ठीक असतं आणि हे कुणी कोणा वाचून मरत वगैरे नाही. मला प्रिया भेटली ना, तुला पण भेटेल कोणीतरी. आणि मूव ऑन यार. राहुल प्लीज ऐक. मी आपल्या दोघांची स्वप्न रंगवली होती. माझं सर्वस्व केलं होतं तुला आणि आता तू दुसऱ्या मुलीशी बोलायला लागलास म्हणून मला बोलतोस हे रिलेशन वर्क नाही होणार. प्लीज राहुल, हवं तर मी तुझ्या पाया पडते. राहुल प्लीज असं नको कर. मी खरंच नाही जगू शकत तुझ्याशिवाय. सीन क्रिएट करू नको. मी घेतो. ओ काय करता तुम्ही? राहुल तुला लागलं तर नाही ना? ही पद्धत झाली मुलीशी वागायची. ती सांगते ना तिचं प्रेम आहे तुझ्यावर, तिने तुला सर्वस्व मानलंय आणि तू सोडून चाललायस का दुसरी पोरगी मिळाली म्हणून? लाज नाही वाटत असं वागायला? ओ काय करता तुम्ही? का त्याला मारताय? राहुल तुला लागलं नाही ना? घे काळजी घे त्याची. तो लाथा मारल, पट्ट्यानं हाणल, वाटेल तसा बोलल, पण तू काळजी घे हा त्याची. किती हाडतूड करतोय दिसत नाही का तुला? अक्कल नाही येत आहे? असं भीक मागून प्रेम मिळवायचं असतं का ग? मग त्या प्रेमाची किंमत काय राहील? तुला तुझा स्वाभिमान नाहीये? जायचंय ना त्याला तुझ्या आयुष्यात ना, जाऊ दे की खुशाल. हे असं आपण दुसऱ्याला किंमत देतो आणि स्वतःची किंमत कमी करून घेतो. त्यामुळे ही अशी पोरं आपल्या प्रेमाचा गैरफायदा घेतात. ह्या असल्यानं लाथनं तुडवलेलं चांगलं आहे. तू नको काळजी करू, तुझ्याकडे लक्ष दे. मग बघ ह्याच्यापेक्षा चांगली 56 पोरं तुझ्या माग लाळ घोटत फिरतात का नाही ते. अहो नाही, माझा राहुल तसा नाहीये. हो ना, सांग त्यांना तू तसा नाही. तुला काय वाटलं त्यांना आत्ता ठरवलंय तुला सोडायचं? अगं त्यानं कधीच ठरवलंय, आत्ता फक्त तुला सांगितलंय. आत्ता तू त्याच्या समोर जीव जरी दिलास ना तरी तो माग नाही फिरणार. खोटं वाटतंय? विचार त्याला, तुझ्या नात्याला एक संधी द्यायला विचार. राहुल आपल्या नात्याला एक संधी देशील ना? मी तुझ्यासाठी पूर्ण चेंज व्हायला तयार आहे. काय करू सांग ना? हाय हिल्स घालू का, क्रॉप टॉप घालू का, काय करू सांग ना? मी पूर्ण बदलायला तयार आहे तुझ्यासाठी. प्लीज राहुल. काव्या, मला तू नकोयस. तुला कळत नाहीये का? गोपाळ 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 सावकाश पडशील सावकाश. ऐका काय झालं? मी करून दाखवलं. मी छापून दाखवलं. बघ तुझ्या डोळ्यांनी बघ. सौ लाली हरवलेली आहे, सापडल्यास संपर्क करा गोपाळ टेलर. आणि असं पण लिहिलंय, ज्याला कुणाला दिसल किंवा ज्याला कुणाला सापडेल त्याला आपण 50,000 रोख रक्कम बक्षीस देणार आहे. बस म्हणजे तू देणार आहे. हा. बघू. अरे तू खोदा पहाडन निकला चुहा. अरे आम्हाला वाटलं तू वहिनी सापडल्याची बातमी घेऊन आलाय. तू वहिनी हरवल्याची बातमी, छापलेली बातमी घेऊन आलाय. अरे काय फायदा तुझा? बघू रे. अरे काय रडगाणं लावलंय हा? काय रडगाणं लावलंय? इथं काय चाललंय? अरे आज वहिनी हरवल्याची बातमी छापून आलीये, उद्या वहिनी सापडल्याची बातमी छापून येणार. हा माझा शब्द आहे तुम्हाला. काय वेळ आली रे मित्रांनो. लालजी हरवल्यात अशी बातमी पेपरमध्ये छापून आणावी लागते. आता पेपर मध्ये छापून आली ना बातमी, मी म्हणतो 100 नाही 101% वहिनी सापडणार म्हणजे सापडणारच रे. बरोबर. गोपाळ मला नाही वाटत. मला सांग, आजकाल पेपर कोण वाचतं का? नाही तर काय लागा, सोशल मीडियावर सगळे आजकाल पडे असतात आणि ह्याची पेपरातली बातमी कोण वाचणार आहे? अरे तू हात सांभाळ ना बाबा. अरे मग हीच बातमी सोशल मीडियावर व्हायरल करू ना. हा अरे पण सोशल मीडियावर व्हायरल करायला पैसे लागतील. एवढे पैसे नाहीत केला का माझ्याकडे? गोपाळ तो बघ, ते असलं बोलत नको जाऊ बाबा.
आणि तू असलं बोललो मग आम्ही मित्र असल्याचा काय उपयोग आहे बरं सांग बरं. तू देणार आहे का पैसे? नाही नाही म्हणजे आपण सगळे मिळून ताकद लावूया ना हा? हा होय होय होय. गोपाळ तू काळजी नको करू. अरे आम्ही आहे ना सगळे तुझ्या संग. वहिनी सापडत्याल. हा मित्रांनो तुम्ही मला मदत करतायत त्याबद्दल तुमचे लय उपकार झालेत बघा माझ्यावर. थँक्यू बरं का. हा हे चल कामाला लागा. चला चल चल चला, आपण काय करू माहिती आहे का? तू काळजी करू नको हाय आम्ही. मोबाईल घेऊ. त्याच्यावर एक असं आता सगळीकडे फिरवायचीच बातमी आपल्याला. लाले कुठल्याही बिळात लपून बस तुला शोधून काढतो की नाही बघ.